हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पंत अकॅडमी. प्रीवियस लेक्चरला आपण हार्मोनिक प्रोग्रेशन, अरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन आणखीन हार्मोनिक मीन या कन्सेप्टवर आधारित काही क्वेश्चन्स बघितले होते. आज पुन्हा आपण त्याच कन्सेप्टवर आधारित काही क्वेश्चन्स बघणार आहोत. आजचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. इफ 4a² plus 9b square plus 16c square is equal to 2 into bracket 3ab plus 6bc plus 4ac, where a, b, c are non-zero numbers, then a, b, c are in dot dot. या ठिकाणी a, b, c हे जे तीन नंबर आहेत ते कोणत्या फॉर्म मध्ये आहेत? एपी मध्ये आहेत, जीपी मध्ये आहेत, एचपी मध्ये आहेत की नन ऑफ दीज आहेत, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी गिवन इन्फॉर्मेशनचा आधार घ्यायचा आहे. इथे ए बी सी नॉन झिरो नंबर्स आहेत अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणखी सुरुवातीची इन्फॉर्मेशन अशी आहे की 4a² plus 9b² plus 16c² is equal to 2 into bracket 3ab plus 6bc plus 4ac अशी गिवन इन्फॉर्मेशन फर्स्ट आहे. आता मी याला सिंप्लिफाय करतो. 4a² plus 9b² plus 16c² is equal to 2 न या ब्रॅकेट मध्ये जर मल्टिप्लाय केलं तर मला मिळणार आहे 6ab plus 12bc plus 8ac असं मिळणार आहे. या 2 न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं. नेक्स्ट स्टेपला मी थ्रू आउट 2 न मल्टिप्लाय करतो. तर मल्टिप्लाइंग थ्रू आउट by 2 we get थ्रू आउट 2 न मल्टिप्लाय केलं तर मला इथं मिळणार आहे 8a² plus 18b² plus 32c² is equal to 12ab plus 24bc plus 16ac असं मला मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला मी इथं थोडी रिअरेंजमेंट करतो आहे. तर काय मिळणार बघा. 8a² plus 18b² plus 32c² minus 12ab minus 24bc minus 16ac is equal to 0. या टर्म्स इथं प्लस होत्या, या साइडला आणल्यानंतर मायनस झाले. मी पुन्हा आणखीन एक अरेंजमेंट करतो. हे जे 8a² आहे ते लिहित असताना 4a² plus 4a² असं लिहितो, प्लस 18b² लिहित असताना 9b² plus 9b² असं लिहितो, 32c² लिहिताना 16c² plus 16c² असं लिहिलं. आणि या पुढच्या टर्म्स आहेत -12ab minus 24bc minus 16ac is equal to 0. त्याच्यानंतर वरती जागा उपलब्ध करतो आहे. तर बघा मी इथं रिअरेंजमेंट करतो आहे टर्म्सची. मी 4a² ही टर्म्स घेतली, त्याच्यानंतर -12ab घेतो, -12ab घेतलं, आणखी हे 9b² घेतो, प्लस 9b² घेतलं, याला मी पाहिजे ब्रॅकेट टाकतो, प्लस त्याच्यानंतर मी घेत असताना 9b² घेतो, 9b², त्याच्यानंतर -24bc घेतलं, त्याच्यानंतर प्लस 16c² घेतलं, 16c² प्लस आता बघायचं त्याच्यानंतर 4a² प्लस 4a² घेतलं, त्याच्यानंतर इथं -24bc घेतलेलं आहे ऑलरेडी,
हे -16 AC घेतो प्लस 16c² राहिलेला आहे 16c². ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला बघा, हे ब्रॅकेट कशाचं एक्सपान्शन आहे असा जर विचार केला तर 2a - 3b होल स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. बघा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर -2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. नेक्स्ट हे ब्रॅकेट कशाचं एक्सपान्शन आहे असा जर विचार केला तर 3b - 4c होल स्क्वेअरचं एक्सपान्शन असणार आहे. प्लस हे ब्रॅकेट कशाचं एक्सपान्शन आहे असा जर विचार केला तर 2a - 4c होल स्क्वेअरचं एक्सपान्शन असणार आहे इज इक्वल टू 0. इथं सुद्धा इज इक्वल टू 0 असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला बघा, या ठिकाणी या तिन्ही ब्रॅकेट ची सम 0 येते. याचा अर्थ 2a - 3b इज इक्वल टू 0 असेल किंवा 3b - 4c इज इक्वल टू 0 असू शकेल किंवा 2a - 4c इज इक्वल टू 0 असू शकेल. तरच याचा आन्सर 0 येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला बघा, 2a इज इक्वल टू 3b मिळू शकतं. त्याच्यानंतर 3b इज इक्वल टू 4c मिळेल आणि इथं 2a इज इक्वल टू 4c मिळेल. ठीक आहे. आता हे 2 इथं इनटू आहे. इनटू म्हणजे इनव्हर्सली डिवाइड म्हणजे a अपॉन हाफ इज इक्वल टू b अपॉन 1/3 मिळेल. इथं काय मिळेल बघा, इथं b अपॉन 1/3 इज इक्वल टू c अपॉन 1/4 मिळेल. कारण 4 इनटू आहे म्हणजे इनव्हर्सली डिवाइड केलं. ठीक आहे. a अपॉन 1/4 इज इक्वल टू c अपॉन 1/4. इथं जर तुम्ही कॉमनली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असं मिळतं आहे की a अपॉन 1/2 बघा, a अपॉन 1/2 दिसतं का. त्याच्यानंतर b अपॉन 1/3 दिसत आहे आणि c अपॉन 1/4 दिसत आहे. याचाच अर्थ मी असा काढू शकतो a इज टू b इज टू c इज इक्वल टू 1/2 इज टू 1/3 इज टू 1/4. तुम्हाला माहिती आहे, we know that 2, 3, 4 are in AP. 2, 3, 4 हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. Therefore 1/2, 1/3, 1/4 are in HP. हे हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असणार. Therefore A, B, C are in HP. हे हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. म्हणजेच थर्ड आन्सर तुमचं करेक्ट आहे. राईट डाउन. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इफ A, B, C ग्रेटर दॅन 0, याचा अर्थ A, B, C हे 3 नंबर्स पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. देन A plus B plus C into A square plus B square plus C square greater than equal dot dot असा क्वेश्चन आहे. म्हणजे हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे हे कशापेक्षा ग्रेटर किंवा इक्वल असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथं A, B, C हे 3 नंबर्स पॉझिटिव्ह आहेत असं दिलेलं आहे. मी इथं अरिथमेटिक मीन इज ग्रेटर दॅन जॉमेट्रिक मीन हे जे रिलेशन आहे या रिलेशनचा आधार घेतला तर आपलं काम सोपं होईल. तर यासाठी मी काय करतो आहे बघा, अप्लाय AM अरिथमेटिक मीन इज ग्रेटर दॅन इक्वल जॉमेट्रिक मीन ऑन ABC. ABC या
ह्या 3 नंबर्स वरती मी am ग्रेटर दॅन इक्वल gm हे रिलेशन अप्लाय करतो आहे. या 3 नंबरचा जर अरिथमॅटिक मीन काढायचा असेल तर a प्लस b प्लस c अपॉन 3 लिहिणार. ग्रेटर दॅन इक्वल या 3 नंबरचा जर जीएम काढायचा असेल, जॉमेट्रिक मीन काढायचा असेल तर a इंटू b इंटू c रेस टू 1/3 राहणार आहे. नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं a प्लस b प्लस c ग्रेटर दॅन इक्वल हे 3 डिवाइड आहे, त्या साइडला जाऊन मल्टिप्लाय होईल. मी ही जी पॉवर 1/3 आहे ती सेपरेट लिहितो. a रेस टू 1/3 इंटू b रेस टू 1/3 इंटू c रेस टू 1/3. याला इक्वेशन नंबर, याला स्टेटमेंट नंबर 1 असं नाव देऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सेम ऍप्लिकेशन वापरायचं आहे. अप्लाय am is greater than equal gm on a square b square c square. याच्यावरती मी am greater than gm हे अप्लाय करतो आहे. याचा जर मला am काढायचा असेल या 3 नंबरचा तर a square plus b square plus c square upon 3 greater than equal याचा जर gm मिळवायचा असेल तर a square into b square into c square raised to 1/3 होणार आहे. नेक्स्ट स्टेपला a square plus b square plus c square हे 3 डिवाइड आहे, त्या साइडला जाऊन मल्टिप्लाय होईल. आणखी इथं पॉवर मी सेपरेट लिहिली तर a raised to 2/3 into b raised to 2/3 into c raised to 2/3 मिळणार आहे. ठीक आहे. याला स्टेटमेंट नंबर 2 असं नाव देतो. आता स्टेटमेंट 1 and 2 चा जर मी प्रॉडक्ट घेतला, ठीक आहे, 1 into 2 we get 1 into 2 जर केलं तर मला काय मिळेल बघा, a plus b plus c into a square plus b square plus c square greater than equal या साइडचा प्रॉडक्ट होईल 3 into a raised to 1/3 b raised to 1/3 c raised to 1/3 into 3 into a raised to 2/3 into b raised to 2/3 into c raised to 2/3. ठीक आहे. आता हे या ठिकाणी a plus b plus c into a square plus b square plus c square greater than equal 3 into 3 केलं तर 9 मिळणार आहे. आणखी a raised to 1/3 आणि a raised to 2/3 बेस इक्वल असल्यामुळे आणि प्रॉडक्ट असेल तर पॉवरची सम येणार आहे. म्हणजे 1/3 प्लस 2/3 म्हणजे 3/3 आणि 3/3 म्हणजेच 1 पॉवर राहणार आहे. a raised to 1 तसंच b raised to 1 आणखी c raised to 1 मिळेल. म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे हे ग्रेटर दॅन इक्वल 9abc असणार आहे. म्हणजे थर्ड आन्सर तुमचं करेक्ट आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. If x is equal to summation of a raised to n goes from 0 to infinity. Y is equal to summation of b raised to n goes from 0 to infinity. And z is equal to summation of c raised to n goes from 0 to infinity. A, B, C are in AP. आणखी modulus of A less than 1, modulus of B less than 1, modulus of C less than 1. Then X, Y, Z are in dot dot. हे X, Y, Z हे जे 3 नंबर्स आहेत ते AP मध्ये आहेत, GP मध्ये आहेत, HP मध्ये आहेत की AGP मध्ये आहेत
हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. गिवन इन्फॉर्मेशनचा आधार घ्यायचा आहे. ठीक आहे. आता इथं बघायचं x is equal to summation of a raised to n goes from 0 to infinity अशी फर्स्ट गिवन इन्फॉर्मेशन आहे. x is equal to n ची व्हॅल्यू मी 0 पासून इन्फिनिटी पर्यंत याच्यामध्ये पुट केली तर a raised to 0 plus a raised to 1 plus a square plus a cube plus plus असं अप टू इन्फिनिटी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर x is equal to a raised to 0 means 1 plus a raised to 1 means a plus a square plus a cube plus up to infinity आपण जाणार. आता ही जी सिरीज आहे ही जॉमेट्रिक प्रोग्रेशनची सिरीज आहे. कारण जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा रेशो कॉन्स्टंट येतो. इथं कोणत्याही दोन कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा जर रेशो घेतला तर मला तो a मिळतो आहे. म्हणून ही सिरीज जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये. आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधल्या इनफायनाइट टर्मची सम फाइंड आउट करायची असेल, s इन्फिनिटी फाइंड आउट करायची असेल तर फॉर्म्युला आहे a अपॉन 1 मायनस r. a म्हणजेच फर्स्ट टर्म, r म्हणजेच कॉमन रेशो. इथं फर्स्ट टर्म माझी 1 आहे. 1 अपॉन 1 मायनस कॉमन रेशो a आहे. आता याला मी फर्दर सिंप्लिफाय जर केलं तर मला मिळणार आहे 1 मायनस a इज इक्वल टू 1 अपॉन x. नेक्स्ट स्टेपला 1 मायनस 1 अपॉन x इज इक्वल टू a मिळणार. कारण हे मायनस a होतं त्या साइडला जाऊन प्लस झालं. हे प्लस 1 अपॉन x होतं या साइडला येऊन मायनस झालं. म्हणजे a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 1 मायनस 1 अपॉन x. ही a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. सिमिलरली याच पद्धतीनं तुम्हाला सेकंड गिवन आहे y is equal to summation of b raised to n goes from 0 to infinity असं दिलेलं आहे. याच्यावरून मला असं मिळेल b is equal to 1 minus 1 upon y. इथं a is equal to 1 minus 1 upon x मिळालं. तसं इथं b is equal to 1 minus 1 upon y मिळेल. ती काय आहे बघा. and z is equal to summation of c raised to n goes from 0 to infinity. ही जी थर्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्या आधारे मी हे याचं कन्वर्शन c is equal to 1 minus 1 upon z मिळेल. 1 minus 1 upon z मिळेल. ठीक आहे. आता मला आणखी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याचा विचार करायचा आहे. आणखीन काय मला इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. a b c r in a p हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये 3 नंबर्स असतील तर प्रॉपर्टीज ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या आधारे आपण असं लिहू शकतो 2b is equal to a plus c. 2b is equal to a plus c. 2b ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 1 minus 1 upon y is equal to a ची व्हॅल्यू आहे 1 minus 1 upon x plus c ची व्हॅल्यू आहे 1 minus 1 upon z. मी a b आणि c च्या व्हॅल्यू ज्या आपण आधी मिळवल्या त्या पुट केल्या. आता इथं मी याला 2 न जर मल्टिप्लाय केलं तर 2 minus 2 upon y is equal to 1 minus 1 upon x plus 1 minus 1 upon z. 2 minus 2 upon y is equal to हे 1 आणखी 1 मिळून 2 होणार. याच्याशिवाय याच्यातून म्हणजे -1 upon x -1 upon z असं मी तात्पुरतं लिहितो. या ठिकाणी हे 2 आणखी हे 2 कॅन्सल होईल तर मला काय मिळतं आहे बघा. या ठिकाणी -2 upon y
इज इक्वल टू -1/x -1/z. मी थ्रू आउट -1 न जर मल्टिप्लाय केलं 2/y इज इक्वल टू 1/x प्लस 1/z मला मिळत आहे. ठीक आहे. आता इथं मिडल टर्म डबल ऑफ मिडल टर्म इज इक्वल टू सम ऑफ एक्सट्रीम टर्म्स असं मिळत आहे. therefore 1/x 1/y 1/z आर इन एपी हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. कारण डबल ऑफ मिडल टर्म इज इक्वल टू सम ऑफ एक्सट्रीम टर्म्स मिळत आहे. याच्यावरून हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. आता याचा रेसिप्रोकल घेतला तर तो हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. therefore x y z आर इन xp हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असणार. म्हणजे x y z आर इन xp हे सेकंड आन्सर तुमचं करेक्ट आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इफ ए बी सी ग्रेटर दॅन 0 हे जे 3 नंबर्स आहेत ते ग्रेटर दॅन 0 आहेत म्हणजेच पॉझिटिव्ह आहेत. ए बी सी हा जो प्रॉडक्ट आहे 3 नंबरचा प्रॉडक्ट 1 दिलेला आहे. देन फाइंड मिनिमम व्हॅल्यू ऑफ a plus b into b plus c into c plus a. या 3 ब्रॅकेटची मिनिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. याच्यासाठी आपण काय करूया बघा की या ठिकाणी पहिल्या टर्म आपण अप्लाय करूया. अप्लाय am arithmetic mean is greater than equal gm on a and b. a and b या 2 नंबर्स वरती मी अप्लाय करतो आहे am is greater than equal gm. ठीक आहे. आता या 2 नंबरचं जर am फाइंड आउट करायचं असेल तर a plus b upon 2 greater than equal या 2 नंबरचं gm म्हणजेच आपल्याला मिळणार आहे ab raised to half. ab raised to half मिळणार आहे. ठीक आहे. आता इथं a plus b greater than equal हे 2 डिवाइड आहे इकडे येऊन मल्टिप्लाय होईल 2 into a raised to half into b raised to half असं मी लिहितो. ठीक आहे. त्याच्यानंतर मी आता b and c वरती अप्लाय करतोय सेम प्रॉपर्टी. अप्लाय am is greater than equal gm on b and c. तर मला काय मिळणार आहे बघा b plus c upon 2 greater than equal bc raised to half. आता b plus c greater than equal हे 2 डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय होईल b raised to half into c raised to half. नेक्स्ट इथं मी लिहितो आहे या ठिकाणी c आणखी a वरती अप्लाय करूया सेम प्रॉपर्टी. अप्लाय am is greater than equal gm on b on c and a. c and a. ठीक है. तर c plus a upon 2 greater than equal ca raised to half. म्हणजे c plus a greater than equal हे 2 डिवाइड आहे इकडे येऊन मल्टिप्लाय होईल c raised to half into a raised to half लिहितो. आता याचा याचा आणखी याचा प्रॉडक्ट घेतो. लेफ्ट साइडचा प्रॉडक्ट जर घेतला नाव a plus b into b plus c into c plus a greater than equal बघा इथं 2 into 2 into 2 केलं तर मला 8 मिळेल. त्याच्यानंतर a raised to half
b raised to half into b raised to half into c raised to half into c raised to half into a raised to half. नेक्स्ट स्टेपला a plus b into b plus c into c plus a greater than equal 8. आता इथं बघायचं a raised to half आणखीन हे a raised to half मिळून a raised to 1 होणार म्हणजेच a. आता b raised to half into b raised to half म्हणजे b raised to 1 म्हणजेच b. c raised to half into c raised to half म्हणजे c मिळणार आहे. आणखी a b c ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल 8 into 1. इथं मी या साइडला लिहितो आहे a plus b b plus c c plus a greater than equal 8. म्हणजे याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल 8 म्हणजे मिनिमम व्हॅल्यू जर काढायची असेल तर मिनिमम व्हॅल्यू याची 8 असणार आहे म्हणजे थर्ड आन्सर तुमचं करेक्ट आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. लेट द पॉझिटिव्ह नंबर्स a b c d be in AP, then a b c a b d a c d b c d are in dot dot. हे चार नंबर जे आहेत ते कशामध्ये आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. AP मध्ये आहेत, GP मध्ये आहेत, HP मध्ये आहेत की नन ऑफ दीज आहेत. फर्स्ट गिवन इन्फॉर्मेशन विचारात घ्या की A B C D आर इन AP अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता हे चार नंबर्स अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. देयरफॉर D C B A आर इन AP. जर A B C D अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर D C B A सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्येच असतं. याचा मी आधार घेतला. त्याच्यानंतर मी प्रॉपर्टीज ऑफ एन एपी चा विचार करतो. अरिथमेटिक प्रोग्रेशन मधल्या प्रत्येक टर्मला एका नॉन झिरो नंबर्स ने जर मी डिवाइड केलं तर मिळणारा सिक्वेन्स सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्येच असतो. या प्रॉपर्टीच्या आधारे D अपॉन A B C D C अपॉन A B C D B अपॉन A B C D त्याच्यानंतर A अपॉन A B C D R in AP हे सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्येच असणार. ठीक आहे. आता हे D कॅन्सल केलं, C कॅन्सल केलं, B कॅन्सल केलं, A कॅन्सल केलं तर माझ्याकडे काय शिल्लक राहतं बघा. 1 अपॉन A B C 1 अपॉन A B D 1 अपॉन A C D 1 अपॉन B C D R in AP हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये. आता हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. याचा जर मी रेसिप्रोकल घेतला तर तो हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. देयरफॉर A B C A B D A C D आणखीन B C D R in HP हे हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असणार. बघा A B C A B D A C D B C D हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये आहे. हे थर्ड ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इफ X Y Z are in HP then log of X plus Z plus log of X minus 2Y plus Z is equal to dot dot.
असा गिवन क्वेश्चन आहे. इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे एक्स वाय झेड आर इन HP. आता या 3 टर्म्स हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. therefore y is equal to 2xz upon x plus z असं आपल्याला मिळू शकतं. कारण या 3 टर्म्स जर हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर y is equal to 2xz upon x plus z मिळेल. याला इक्वेशन नंबर मी 1 असं नाव देऊ. ठीक आहे. सेकंड काय दिलेलं आहे बघा, log of x plus z plus log of x minus 2y plus z याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मी आता तुम्हाला लॉगॅरिथमची ही प्रॉपर्टी पाठ आहे. log m plus log n असेल तर मला log mn लिहिता येतं, ज्याला प्रॉडक्ट रूल ऑफ लॉगॅरिथम असं आपण म्हणतो आहे. तर याच्या आधारे मी हे असं लिहू शकतो, log ऑफ कर्ली ब्रॅकेटचा यूज करतो x plus z into स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये x minus 2y plus z असं मी लिहितो आहे. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. इथं ऍडिशन होती म्हणून मी प्रॉडक्ट फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. नेक्स्ट स्टेपला log ऑफ कर्ली ब्रॅकेट मध्ये x plus z into स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हे x plus z एकत्रित केलं x plus z, आणखीन हे -2y, y च्या बदली आपण इथं मिळवलेलं आहे 2xz अपॉन x plus z, ती व्हॅल्यू पुट केली. आणखीन इथं कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. ही व्हॅल्यू जी आहे ती फ्रॉम 1 वरून मी पुट केलेली आहे 2xz अपॉन x plus z. आता इथं बघायचं, या ठिकाणी इज इक्वल टू log ऑफ या x plus z न जर मल्टिप्लाय केलं x plus z into x plus z होल स्क्वेअर येणार आहे. त्याच्यानंतर मायनस, आता इथं बघायचं x plus z न याला जर मल्टिप्लाय केलं तर हे x plus z आणि हे x plus z कॅन्सल होईल, म्हणजे -4xz राहील. -4xz असं ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील. नेक्स्ट स्टेपला log ऑफ याचं जर मी एक्सपान्शन केलं तर x स्क्वेअर प्लस 2xz प्लस z स्क्वेअर -4xz कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. log ऑफ कर्ली ब्रॅकेट मध्ये इथं x स्क्वेअर हे -4xz आणि प्लस 2xz -2xz प्लस z स्क्वेअर कर्ली ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू log ऑफ हे कशाचं एक्सपान्शन आहे असा विचार केला तर x z होल स्क्वेअरचं एक्सपान्शन. बघा, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर -2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. आता ही जी पॉवर आहे त्याचा जर मी कोएफिशिएंट बनवला तर 2 इंटू log x z मला मिळणार आहे. म्हणजे याची व्हॅल्यू 2 log x z. 2 log x z हे सेकंड आन्सर तुमचं करेक्ट आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ a raised to n plus 1 plus b raised to n plus 1 upon a raised to n plus b raised to n is the hm, हे हार्मोनिक मीन आहे ऑफ a and b, then n is equal to dot dot. तर a and b चं हे हार्मोनिक मीन आहे, तर n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट माहिती असायला पाहिजे की a आणि b याचा हार्मोनिक मीन hm, हार्मोनिक मीन hm काय असणार आहे 2ab अपॉन a प्लस b. आता n च्या कोणत्या व्हॅल्यूला हे
2ab अपॉन a प्लस b मिळेल असं विचार करायचा आहे. समजा मी n ची व्हॅल्यू 1 घेतली तर इथं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन a प्लस b मिळेल. तसं मला नको आहे. मी आता n ची व्हॅल्यू -1 घेतो. म्हणजे पहिलं तर आन्सर करेक्ट नाही आहे. इफ n इज इक्वल टू -1 घेतलं तर a रेस टू n प्लस 1 प्लस b रेस टू n प्लस 1 अपॉन a रेस टू n प्लस b रेस टू n काय होईल बघा. a रेस टू -1 प्लस 1 प्लस b रेस टू -1 प्लस 1 n च्या ठिकाणी मी -1 पुट करतोय. a रेस टू -1 प्लस b रेस टू -1 इज इक्वल टू इथं बघायचं a रेस टू 0 होणार प्लस b रेस टू 0 होणार अपॉन हे निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह करण्यासाठी 1 अपॉन a प्लस 1 अपॉन b होणार. नेक्स्ट स्टेपला a रेस टू 0 म्हणजे 1 येणार प्लस b रेस टू 0 म्हणजे 1 येणार अपॉन इथं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर a प्लस b अपॉन ab मिळेल. इथं लिहितो 1 प्लस 1 म्हणजे 2 मिळेल इनटू हे डिवाइड मीन्स इन्व्हर्सली मल्टिप्लाय केलं तर ab अपॉन a प्लस b हा प्रॉडक्ट जर घेतला तर 2ab अपॉन a प्लस b मिळतो आहे. म्हणजेच हे n ची व्हॅल्यू जर -1 घेतली तर हे हार्मोनिक मीन hm बनत आहे. हार्मोनिक मीन hm बनत आहे. म्हणजे करेक्ट आन्सर तुमचं सेकंड आन्सर असणार आहे. n ची व्हॅल्यू -1 असेल तर हे हार्मोनिक मीन असणार आहे a and b चा. त्यामुळे सेकंड आन्सर करेक्ट. राईट डाउन. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इफ x1z आर इन AP x1z AP मध्ये आहे and x2z आर इन GP then x4z आर इन डॉट डॉट असा क्वेश्चन विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स आपल्या समोर आहे. फर्स्ट गिवन इन्फॉर्मेशन काय आहे बघा. या ठिकाणी x1z आर इन AP ही फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये या 3 टर्म्स आहेत. याचा अर्थ डबल ऑफ द मिडल टर्म इज इक्वल टू सम ऑफ द एक्स्ट्रीम टर्म्स प्रॉपर्टीज ऑफ एन AP चा जर मी आधार घेतला तर मला मिळेल 2 into 1 इज इक्वल टू x प्लस z. म्हणजेच 2 इज इक्वल टू x प्लस z मिळणार. याला पाहिजे तर मी इक्वेशन 1 असं नाव देतो. त्याच्यानंतर x2z आर इन GP दिलेले आहे and x2z आर इन GP अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता या 3 टर्म्स जर जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर स्क्वेअर ऑफ द मिडल टर्म इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द एक्स्ट्रीम टर्म्स या प्रॉपर्टीच्या आधारे 2 स्क्वेअर इज इक्वल टू xz मिळणार. देयरफॉर 4 इज इक्वल टू xz मिळणार. मी इथे एक ऍडजस्टमेंट करतो की या ठिकाणी 4 इज इक्वल टू याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मी 2 न मल्टिप्लाय केलं तर 2xz अपॉन 2 मिळणार. म्हणजे 4 इज इक्वल टू 2xz अपॉन 2 म्हणजेच इक्वेशन 1 वरून x प्लस z लिहितो मी. आता 4 इज इक्वल टू 2xz अपॉन x प्लस z मिळालेला आहे. याचा अर्थ 4 हा x आणि z चा हार्मोनिक मीन आहे असा त्याचा अर्थ निघतो आहे. म्हणजेच therefore x4z आर इन HP हे हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. म्हणजेच तुमचं थर्ड आन्सर करेक्ट आहे. तर आज आपण इथं थांबणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. थँक्यू.